क्रमांक 13 विठ्ठलनगर येथे आपल्या नंदेवाली समाजातर्फे माझा तुम्ही यथोचित असा सन्मान सोहळा इथे घेतला त्याबद्दल प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात सिंहाचा वाटा हे तुमच्या वस्तीचा, आता तुमच्या म्हणणार नाही, हे आमच्या वस्तीचा माझ्या पाठीमागे ठामपणे राहिला. आणि मी नगरसेवक नाही, इथले लहानापासून ते वृद्धापर्यंत म्हणजे ज्येष्ठ माझं वडीलधारी माणसं म्हणा, आमचे आईसारखी बहिणी भाऊ या सगळ्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान करून जी माझ्या मागे पाठीमागे ताकद उभा केली, म्हणून मी आज नगरसेवक झालोय. म्हणजे मी नगरसेवक नसून तुम्ही सगळेजण नगरसेवक आहे हे तुम्हाला मी आज माझ्याकडून सांगतो. आणि सर्वांनीच माझ्यासाठी ताकद उभा केल्या, सगळीकडे आपल्याला करायचं, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. इथून पुढं जोपर्यंत मी विठ्ठलनगरमध्ये आहे आणि ह्या हयातमध्ये आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी कालही होतो, आजही असणार आणि उद्याही राहणार. आणि तुम्हाला जाणवलं असेल अजून आम्ही नगरपंचायतमध्ये म्हणजे पदग्रहण आमचा सोहळा झाला आहे, शासनातर्फे झालेला नाही. आपली ती 15 तारखेला पहिली मिटिंग आहे त्यावेळेस होणार आहे. त्याच्या आधीच तुम्ही बघितलं असाल काल नगरपंचायतच्या बायका येऊन काम करून गेल्या. आपले काय थोडं पूर्ण जाडोड करून गेली. आणि आज आपल्या इथं घंटागाडी आत घालत नव्हती पलीकडे बाजू, काय ते ट्रॅक्टर आडवा होता, काहीतरी विषय होता तिथं. काहीतरी ते कर्मचाऱ्यांनी एकाने काहीतरी उद्धटपणानं आपल्या महिलांना सगळं म्हणणं वाटतं, ट्रॅक्टर जात नाही पुढे, हे जात नाही, कसं घालू मी आता असं काहीतरी म्हणलं. एकच फोन केला, त्याला सांगितलं, तो स्वतः उतरला, त्याने ट्रॅक्टर सायला ढकलून लावला, गाडी आत घातली, आपल्या माणसांचा कचरा घेऊन तो निघून गेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आज ह्या वाडीतला नगरसेवक झालोय म्हणून हे आपल्याला किंमत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मायामागे ताकद उभा केली म्हणून मी नगरसेवक झालो. आता इथून पुढं तुम्ही ढाल म्हणून माझ्यासमोर राहिला एवढा दिवस, 2 तारखेपर्यंत मतदानापर्यंत ढाल म्हणून माझ्यासमोर होता. आता 5 वर्ष जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत मी तुमची ढाल म्हणून राहणार. तुम्ही सांगायचं आणि जे काय आपल्या समस्या आहेत त्या आपण सगळ्यांनी मिळून जे आपल्यासोबत होते त्यांना पण घेऊन, जे आपल्यासोबत नव्हते त्यांना पण घ्यायचं, जे माझ्या विरोधात उमेदवार होते त्यांनाही सोबत घ्यायचं, त्यांनाही तेवढाच मान सन्मान द्यायचा. सगळ्यांनी मिळून जे काय आपल्या वाढीसाठी किंवा जे काय आपल्या प्रभागासाठी जे काय लागणार आहे आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं विकासाचं काम पूर्ण करायचं आहे. आणि मी एकटा करू शकत नाही, की तुम्ही सगळेजण माझ्यासोबत पाहिजे. जिथं अडचण आहे तिथं 100% आपल्याला ताकदीनं एकजुटीनं उभा राहायचं. समजा कोण अडवत असेल, आता समजा कसं आहे, घर आहे तिथं लाईट रस्ता पाणी गेलंच पाहिजे. जिथं खरंच काय अडचणी द्या पुढे मी आहे की, तुम्ही फक्त पाठीमागे तू लढ रे एवढं जरी म्हणला तरी सुद्धा सुट्टी नाही. तुम्ही सांगायचं ते होणार 100%. आणि जी काय तुमच्या समस्या आहेत त्या प्रत्येक माणसाची सांगते, सगळ्यांनी सांगते बरं का सर. काही समस्या आहेत तुम्ही नोट डाऊन करायचं आणि आम्हाला सांगायचं. बाकी काही समस्या असू द्या, महिलांसाठी म्हणा, ह्यासाठी म्हणा, आपण सगळं ते जे काय मी वचननाम्यात दिले ते 5 वर्षात पूर्ण करायची जबाबदारी ही माझी आहे. आणि मी ती 100% करणार. जेवढ्या फायदा आहेत आपल्या म्हणजे भटकळ समाज म्हणा, त्यांच्यासाठी जे काय फायदा येते नगरपंचायतकडनं त्या सगळ्या आपण नगरपंचायतकडनं JR वगैरे ते सगळं काढून घेऊ, त्याच्यावर अभ्यास करू. त्याच्यावर अभ्यास करून मग काय असेल ते पुढं आपण हे करत जाऊ.